नालासोपारा येथील निळे गावात जुनाट मोठं झाड वाहनावर कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी 4च्या सुमारास घडली आहे। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रिक्षा, स्कूटर व 3 घरांचे मोठे नुकसान झाले आहे। स्थानिक नागरिकांनी वसईविरार महापालिकेला सदर जुनाट व कमकुवत झालेल्या झाडाची छाटणी करून ते झाड कापून टाकण्यासाठी गेल्या 1 वर्षापासून पत्रव्यवहार केला होता। मात्र महापालिका कर्मचाऱ्याने याकडे दुर्लक्ष केल्याने आज सदर झाड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। आपण पाहू शकता, हे भलं मोठं झाड रिक्षावर कोसळल्याने रिक्षाचा चेंदामेंदा झाला आहे। तसेच एक स्कूटर व 3 घरांचे नुकसान या झाडामुळे झाले आहे। निळेगावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ही घटना घडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती। या घटनेची माहिती मिळताच वसईविरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। या मोठ्या झाडाची कटिंग करून झाड बाहेर काढण्यात आले। निळेगाव परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणात जुनाट वृक्ष असून ते कधीही कोसळल्याच्या स्थितीत आहेत। या झाडामुळे कोणताही अपघात घडू नये म्हणून झाडांची छाटणी करावी। झाड कोसळून नुकसान झालेल्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी व झाड कापण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निलेगावचे शाखा प्रमुख हितेश घरत यांनी केली आहे।